Once again, welcome you all. Let's move towards the last topic of the chapter, application of logic to switching circuit. Here we shall study how the theory of logic can be applied in switching network. We have seen that a logical statement can either be true or false. That means it can have the truth value either T or F. म्हणजेच काय लॉजिक जी थेरी ऑफ लॉजिक शिकलो ती स्विचिंग सर्किटमध्ये आपण कोणत्या पद्धतीने अप्लाय करू शकतो त्यासाठी ही थेरी आहे आपली. आणि आपल्याला माहिती आहे की लॉजिकल स्टेटमेंट जे असतात ते एकतर आयदर ट्रू असतात किंवा फॉल्स असतात. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू त्याची काय असते टी ऑर एफ. स्विच म्हणजे काय? अ स्विच इज ए टू स्टेट डिव्हाइस यूज टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन ए सर्किट. म्हणजे काय स्विच तर माहितीच आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात स्विच असतेच ना. स्विच ऑन केलं म्हणजे करंटचा फ्लो पुढे जातो. ठीक आहे. स्विच जर ऑफ केलं तर करंटचा फ्लो जिथे तिथेच थांबतो. ठीक आहे ना. वी शॉल मग काय म्हटलंय कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन ए सर्किट. म्हणजे करंटचा जो फ्लो असतो तो कंट्रोल करण्याचं काम काय करत असतो स्विच करत असतो. ठीक आहे. आणि स्विचेस कशाने डिनोट करतो आपण कॅपिटल लेटर्स S1 S2 S3 S एक्सेट्रा. ठीक आहे. बघा ही स्विच आहे इथे एस कशाने डिनोट एस म्हणजे काय स्विच करंटच्या फ्लोची डायरेक्शन तुम्ही इकडनं इकडे जाताना बघू शकता. ठीक आहे. समजा ही स्विच जर क्लोज असेल तर करंटचा फ्लो इथून तर ह्या पॉईंटपर्यंत जाणार. पण स्विच समजा ओपन असेल तर करंटचा फ्लो इकडून इकडे जाईल का? नाही जाणार. ठीक आहे. बघा अजून त्यांनी पुढे काय म्हटलंय ही एक बॅटरी असते. हा एक असतो आपला लॅम्प. करंटचा फ्लो कसा आहे ह्या पद्धतीने ॲरो दिसतंय आणि तुम्हाला इकडनं असं जाणार. ठीक आहे. मग समजा हा लॅम्प जर ग्लो करायचा असेल आपल्याला तर बॅटरी इथून करंट ज्यावेळेस पास आउट होईल तेव्हा स्विच काय लागेल आपल्याला ही क्लोज लागेल तरच करंट इथे पास होईल ना ते. त्यामुळे लॅम्प ग्लो करण्यासाठी करंट स्विच एस जो आहे तो आपल्याला काय लागणार आहे क्लोज लागणार आहे. ठीक आहे. इकडे म्हटलं बघा वी कन्सिडर ए सर्किट कंटेनिंग अँड इलेक्ट्रिक लॅम्प एल. हा काय आपला इलेक्ट्रिक लॅम्प एल आहे हे आपलं काय सर्किट आहे कंट्रोल बाय स्विच एस. म्हणजे ह्या लॅम्पला कोण कंट्रोल करणार आहे स्विच एस. वेन दिस स्विच एस इज क्लोज म्हणजे स्विच एस ज्यावेळेस क्लोज असेल दॅट मीन्स ऑन असेल. म्हणजे स्विच काय असेल आपलं ऑन असेल तर करंट फ्लोज इन दी सर्किट. करंट काय होणार आहे ह्या सर्किटमध्ये फ्लो करणार आहे. हेन्स दी लॅम्प ग्लोज म्हणजे काय करणार आहे लॅम्प ग्लो होणार आहे. ठीक आहे. वेन द स्विच एस इज ओपन म्हणजे स्विच एस काय असणार आहे ओपन असणार आहे. करंट सर्किटमधनं फ्लो होईल का? देन करंट डू नॉट फ्लो इन दी सर्किट अँड सबसिक्वेंटली द लॅम्प डज नॉट ग्लो म्हणजे लॅम्प ग्लो करेल नाही करणार. स्विचेस हॅव्हिंग अपोजिट स्टेट आर डिनोटेड बाय एस अँड एस डॅश. म्हणजे जर स्विच एस ऑन असेल तर एस डॅश काय असणार आहे ऑफ असणार आहे. म्हणजे ठीक आहे हे ओपन अँड क्लोजच्या भाषेत बोलायचं झालं तर स्विच एस जर ओपन असेल तर हे क्लोज असेल, हे क्लोज असेल तर हे ओपन असेल. म्हणजे ऑन असेल तर हे ऑफ असेल, हे ऑफ असेल तर हे ऑन असेल. त्यांनाच काय म्हणतो दे आर कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. ठीक आहे. आपल्याला लक्षात आलं असेल की करंट फ्लो होण्यासाठी स्विच काय लागेल आपल्याला ऑन लागेल किंवा स्विच काय लागेल क्लोज लागेल. समजा ते ओपन किंवा ऑफ असेल तर इथून इथे करंट पास होणार नाही. ठीक आहे. पुढे काय म्हटलंय इन अन इनपुट आउटपुट टेबल वी रिप्रेझेंट वन वेन स्टेट ऑफ स्विच इज ऑन. म्हणजे स्विच जर ऑन असेल तर त्याला कशाने रिप्रेझेंट करतो आपण स्टेट 1ने. ठीक आहे. आणि स्विच जर ऑफ असेल तर ते कशाने रिप्रेझेंट करतो आपण 0ने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे टू स्विचेस इन पॅरलल. बघा एक हे स्विच झालं S1 आणि दुसरं काय S2 आहे ते काय सिरीजमध्ये कनेक्ट आहेत ना. टू स्विचेस इन सिरीज म्हणजे काय सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. ठीक आहे. आणि हे जर पुढची स्लाईड ही आणि हे जे S1 आणि S2 हे स्विचेस जे कनेक्टेड आहे पॅरललमध्ये कनेक्ट आहे. बघा ही एक लाईन आहे, ही एक करंटचा फ्लो गेलेला सर्किट आहे, हे एक आहे ना. म्हणजे काय पॅरलल सर्किट आहे आणि हे काय आपलं सिरीजमधलं सर्किट आहे. ठीक आहे. टू स्विचेस S1 आणि S2 आर कनेक्टेड इन सिरीज. S1 आणि S2 हे काय आहे सिरीजमध्ये कनेक्टेड आहे आणि इलेक्ट्रिक लॅम्प एल ने शो केला आहे. ठीक आहे. मग काय म्हटलंय स्विच S1 बघा P द स्विच S1. Qला काय म्हणलंय द स्विच S2 आणि Lला काय म्हणलंय द लॅम्प L. इनपुट आउटपुट टेबल कसा असेल मग P अँड Q. एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस स्विचेस इन पॅरलल असेल त्यावेळेस आपल्याला अँड साईनचा यूज करायचा आहे. ठीक आहे. ते
का ते पण तुम्हाला कळेल. ठीक आहे. बघा आता इथून इथपर्यंत करंट फ्लो होण्यासाठी आपला जो लॅम्प आहे तो ग्लो करण्यासाठी इथून इथपर्यंत करंट जाणं आवश्यक आहे. तर इथे काय कंडिशन लागेल, स्विच S1 आणि S2 वरती काय कंडिशन लागेल, दोघं ओपन लागतील की क्लोज लागतील? ऑब्विसली दोघं काय लागतील, क्लोज लागतील. म्हणजे दोघं क्लोज असेल तरच इथून इथे करंट फ्लो होईल ना. समजा दोघांपैकी एक जरी ओपन असेल तर इथून इथे करंट फ्लो होईल का, नाही होणार. किंवा दोघं ओपन असतील तर करंट फ्लो होईल का, नाही होणार. ठीक आहे ना. मग बघा इथे P अँड Qचा ट्रूथ टेबल आपल्याला माहिती असेल. इथे काय 1 1 म्हणजे काय, दोघं क्लोज आहे. 1 0 म्हणजे P काय आहे, क्लोज आहे. आणि S2 P काय क्लोज आहे म्हणजे S1 काय क्लोज आहे आणि S2 काय ओपन आहे, म्हणून इथे काय 0. तिसरी केस काय असणार आहे, S1 ओपन आहे आणि S2 जे आहे ते काय आहे, क्लोज आहे. ठीक आहे. चौथी स्टेज काय, दोघं ओपन आहे. ठीक आहे. या आपण आधीच बघितलं होतं, ज्यावेळेस दोघं क्लोज असतील त्यावेळेसच हा लॅम्प ग्लो होऊ शकतो ना. म्हणून दोघं जर 1 आणि 1 म्हणजे दोघं काय क्लोज आहे तरच आपल्याला इथे काय करंट फ्लो होणार आहे. इतर कोणत्याही केसमध्ये लॅम्प ग्लो करणार नाही. समजा हा ओपन असेल, हा क्लोज असेल, तरी इथून इथपर्यंत करंट फ्लो होणार नाही, त्यामुळे लॅम्प ग्लो होणार नाही. हा जर ओपन असेल तर इथून इथपर्यंत करंट फ्लो होणार नाही, किंवा दोघं ओपन असेल तर करंट इथपर्यंत येणार, त्यामुळे लॅम्प ग्लो करणार नाही. म्हणून इथे काय कोणतं कनेक्टिव्ह यूज केलं आहे त्यांनी, अँड हे कनेक्टिव्ह यूज केलं आहे. माहिती आहे ना तुम्हाला. 1 × 1 1 1 × 0 0 0 × 1 0 0 × 0 0. म्हणजे कोणत्या कंडिशनमध्ये लॅम्प ग्लो करणार आहे, त्यावेळेस S1 आणि S2 म्हणजेच काय P आणि Q दोघं स्विच काय असणार आहे, आपले क्लोज असणार आहे. ठीक आहे. पुढचा टॉपिक बघा, 2 स्विचेस इन पॅरललमध्ये. हे बघा, हे एक स्विच आहे, हे एक स्विच आहे. मग काय म्हटलं, 2 स्विचेस S1 आणि S2 आर कनेक्टेड इन पॅरलल. ऑब्विसली पॅरलल इथे. आणि इलेक्ट्रिक लॅम्प L ॲज शोन इन फिगर. बघा इथे इलेक्ट्रिक लॅम्प शो केलेला आहे आपण. मग P काय, द स्विच L1 आहे. ठीक आहे. S1 साठी P आपण स्टेटमेंट मानलं आहे. Q काय आहे स्टेटमेंट, द स्विच S2. Q काय, स्विच S2. मग बघा करंटची डायरेक्शन अशी आहे ना, ॲरोवरनं तुम्हाला लक्षात येतं, करंट इथनं फ्लो करतोय तर असं जात जात इथपर्यंत येईल, तेव्हा लॅम्प आपला ग्लो होईल. मग सांगा बरं कोणत्या कंडिशनमध्ये लॅम्प ग्लो होईल आपला. समजा हे ओपन आहे, आज जसं दिसतंय तसं ओपन आहे, आणि हे काय क्लोज केलं, तरी हे करंट कुठून जाईल, इथून पास होऊन इथे जाईल ना. म्हणजे त्या केसमध्ये काय होणार आहे, लॅम्प ग्लो करणार. ठीक आहे. समजा दोघं क्लोज आहेत, म्हणजे 1 आणि 1ची केस आहे, हे पण क्लोज आहे, हे पण क्लोज आहे, म्हणजे करंट इथून पण फ्लो होऊन जाईल आणि इथून पण फ्लो होऊन जाईल, म्हणजेच आपला लॅम्प काय करणार आहे, ग्लो करणार. ठीक आहे. दुसऱ्या केसमध्ये काय, P काय क्लोज आहे, Q काय ओपन आहे. म्हणजे हे जर क्लोज असेल, हे जर ओपन असेल, तर करंट ऑब्विसली इथून फ्लो होऊन ह्या लॅम्पला करंट भेटणार आहे आणि ते काय असणार आहे, आपलं ग्लो करणार आहे, म्हणजे काय, लॅम्प ऑन असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा हे ओपन असेल, हे क्लोज असेल, तर तरीसुद्धा इथून करंट फ्लो होईल याच केसमध्ये. म्हणून इथे काय, आणि दोघं समजा ओपन असतील तर त्याच केसमध्ये इथनं करंट फ्लो होणार नाही आणि इथनं पण होणार नाही, त्यावेळेस लॅम्प काय असेल, आपला ऑफ असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन फर्स्ट बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन, आणि इकडे एक सांगायचे म्हणजे इथे कनेक्टिव्ह कोणतं, ऑर ॲड झाले ना, कंजक्शन झाले, म्हणजे ॲडिशन करतो. 1 + 1 किती, 2. 2ला काय 1 म्हणतो आपण, आणि आपलं 1 असेल. ठीक आहे. 1 + 0 किती, 1 0 + 1 किती, 1 0 + 0 0. म्हणजे ज्यावेळेस दोघं स्विच आपले ओपन असतील त्यावेळेसच आपलं लाईट ग्लो करणार नाही, अदरवाईज प्रत्येक केसमध्ये लाईट ग्लो करणार. ठीक आहे. पुढे बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट्स इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक, राईट द इनपुट अँड आउटपुट टेबल. म्हणजे हे सर्किट जे आहे ना, आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं, म्हणजे हे एक सिम्बॉलिक फॉर्म आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय, इनपुट आउटपुट टेबल, म्हणजे हा एक इनपुट आउटपुट टेबल लागणार. ठीक आहे. जसं इथे आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म होता P/Q, त्या ह्या स्विचचा P/Q सिम्बॉलिक फॉर्म होता, त्यावरनं आपण काय केलं, इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ केलं. ठीक आहे. आता बघा, S1 आणि S2 काय एकमेकांना पॅरलल आहे. ह्या दोघांना पॅरलल कोण आहे, S2 पुन्हा एकदा आहे. ठीक आहे. आणि ह्या S1 आणि S2 काय एकमेकांना पॅरलल आहे. ठीक आहे. आणि हे पूर्ण सर्किट S2ला काय सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. ठीक आहे. आणि ह्या दोघांना हे जे सर्किट आहे हे काय आहे, सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. आणि पुन्हा हे जे सर्किट आहे, या सर्किटमध्ये S3 आणि S1 एकमेकांना काय पॅरललमध्ये. त्यामुळे बघा, Pला काय मानलं आहे आपण, द स्विच S1 मानलं आहे, Qला काय मानलं आहे, स्विच S2 मानलं आहे. ठीक आहे. त्यानंतर R पण आहे. बघा इथे आपलं S3 पण आहे ना, S3 म्हणजे R घ्यावं लागेल. Rला काय घेतलं आहे, द स्विच S3, द
आणि एल काय द लॅम्प एल. द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट इज पी ऑर क्यू. बघा हे काय आपलं पी मानलंय, याला काय मानलंय क्यू मानलंय. हे पी पॅरलल मध्ये असतील त्यावेळेस काय येतं ऑर येतं ना, म्हणून इथे काय आलंय पी ऑर क्यू. दिसतंय डोळ्यांना. त्यानंतर काय आहे, नंतर काय एस टू आहे ना, ते काय आहे ह्या सर्किटला ते सिरीजमध्ये कनेक्टेड आहे, म्हणून इथे काय आलं तुमचं इथे काय आलं तुमचं अँड आलं का, कारण की इथे सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. पुन्हा इथे काय एस टू आहे, एस टूसाठी काय मानलंय आपण, एस टूसाठी काय मानलंय क्यू मानलंय, म्हणून पुन्हा इथे काय आलं क्यू आलं. या दोघांना सिरीजमध्ये हे एक सर्किट कनेक्टेड आहे ना, बघा एस टू आणि हे सर्किट एकमेकांना इथे बघा सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. हे पॅरललमध्ये पण एस टू आणि हे टोटल सर्किट काय सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. ठीक आहे. इथे काय एस थ्री आहे, एस थ्रीला काय म्हणलंय आपण ए अँड आलं सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. एस थ्रीला काय मानलंय आपण आर मानलंय, म्हणून इथे आर. आणि एस थ्रीला पॅरलल काय कनेक्टेड आहे एस वन आहे, म्हणजे इथे एस वन होता तर इथे काय एस वन डॅश बघा हा डॅश दिसतोय. म्हणजे जर याला जर आपण पी मानलेला असेल, द स्विच एस वनला आपण काय मानलंय पी मानलंय, तर एस वन डॅशला काय म्हणावं लागेल निगेशन पी. आलं इथे निगेशन पी, म्हणजे काय झालं आपलं सिम्बॉलिक फॉर्म. आणि तुम्हाला माहितीच आहे सिम्बॉलिक फॉर्मवरून इनपुट आउटपुट टेबल आपण ड्रॉ करू शकतो. मग प्राईम कॉम्पोनंट कोणते कोणते आहेत आपले पी क्यू आणि आर. मग पी क्यू आर त्याच्यात सगळ्या ऑल पॉसिबिलिटीज. ठीक आहे. त्याच्यानंतर निगेशन पी लागणार, निगेशन पी घेतला, त्यानंतर पी ऑर क्यू लागणार. ठीक आहे. पी ऑर क्यू घेतला, त्याच्यानंतर आर ऑर निगेशन पी लागणार आहे, म्हणून आर ऑर निगेशन पी घेतलं. त्यानंतर काय लागणार आहे पी ऑर क्यू अँड क्यू, म्हणून हे घेतलं. आणि याला कोण कनेक्ट लागणार आहे, हे पूर्ण हे अँड कनेक्टिव्ह आणि हे पुढचं स्टेटमेंट लागणार, स्टेटमेंट पॅटर्न कनेक्ट लागणार आहे ना, म्हणून हे आपलं ओव्हरऑल आलं. ठीक आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे मग कशा पद्धतीने हे ऑर कोणत्या पद्धतीने ऑपरेट करतो आपण, ॲडिशन अँड जर असेल तर मल्टिप्लिकेशनने ॲड करतो. मी हे काय ऑल पॉसिबल कंडिशन असतील, म्हणजे काय स्विच एस वन एस टू आणि एस थ्री तिघं जर क्लोज असतील तर ही कंडिशन, समजा पहिले दोघं एस वन एस टू क्लोज असेल, एस थ्री ओपन असेल, या पद्धतीने आपल्या ऑल पॉसिबिलिटीज असतात. ज्या पद्धतीने आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं आठवत असेल, टी 8 पॉसिबिलिटीज होत्या पहिल्या सर्किट, नंतर पहिले दोघं स्टेटमेंट ट्रू होते, नंतरचं फॉल्स होतं, त्या टाईपचे एक्झाम्पल बघितलं. सेम तसंच आहे, फक्त टीच्या ठिकाणी 1 पुट केलं आणि एफच्या ठिकाणी 0. त्यानंतर काय घेतलं आहे पीचा निगेशन घेतलं आहे. इथे 1 असेल तर इथे 0, इथे 1 0 1 0 0 असेल तर 1. ठीक आहे. निगेशन पी आलं. पी ऑर क्यू काय आलं आहे, पी ऑर क्यू आलं ना तुमचं, म्हणजे काय 1 + 1 किती आलं 2. 2ला काय रिप्रेझेंट केलं 1 रिप्रेझेंट केलं. हे तर माहितीच आहे तुम्हाला, ॲडिशन करतो 1 + 1 म्हणजे 1 + 0 किती आलं 1, 0 + 1 या पद्धतीने. ट्रूथ टेबल मागचे सगळे तुमच्या लक्षात असतीलच. सेम आर आणि आर ऑर निगेशन पीचा हा ट्रूथ टेबल आहे. त्याच्यानंतर कोणाचं कॉम्बिनेशन घेतलं पी ऑर क्यू अँड क्यूचं, म्हणजे या दोघांचं सेकंड अँड फिफ्थ कॉलमचं आपल्याला कनेक्टिव्स घेतलं आहे, त्याच्यात काय अँड आहे, म्हणून काय तो मल्टिप्लिकेशन म्हणून वर्क होणार आहे. 1 × 1 1 1 × 1 1 0 × 1 किती असतो 0 असतो. 1 × 1 किती असतो 1 असतो. 0 × 0 0 असतो. 1 × 1 किती असतो 1 असतो. 0 × 1 किती असतो 0 असतो. 0 × 0 किती असतो 0 असतो. ठीक आहे. नंतर काय याला अँड कनेक्टिव्स जॉईंट झाला आहे आणि या दोघांना ना, आणि मध्ये काय अँड आहे म्हणून यांचं काय प्रॉडक्ट घ्यायचं 1 × 1 1 1 × 1 1 1 × 0 काय 0 1 × 1 किती 1 0 × 0 0 1 × 1 1 1 × 0 0 0 × 0 0 लक्षात. त्याच्यानंतर एक्झाम्पल 2 कडे कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. आतापर्यंत काय होतं आपल्याकडे स्विचिंग सर्किट दिलेलं होतं आपल्याला, सिम्बॉलिक फॉर्म ड्रॉ करायचा होता. ठीक आहे ना. हे स्विचिंग सर्किट होतं, आपण काय ड्रॉ केलं सिम्बॉलिक फॉर्म ड्रॉ केला आणि त्याच्यानंतर काय इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ केलं. आता काय दिलं आहे आपल्याला स्विचिंग सर्किट दिलेलं आहे आणि आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे हे या टाईपचं सर्किट ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे. याच्यावरनं बघा आपल्याला काय आहे हे सिम्बॉलिक फॉर्म गिवन आहे आपल्याला. ठीक आहे. हे बघा प्रॉब्लेम, हे स्विचिंग सर्किट गिवन आहे आपल्याला. ठीक आहे. हे बघा हे स्विचिंग सर्किट आपल्याला गिवन आहे. ठीक आहे. मग पीला काय मानलं तर स्विच S1 मानलं, क्यूला काय मानलं आपण निगेशन पी असेल तर काय येईल तो निगेशन पी येणार आहे. ठीक आहे. S1 डॅश येईल तो, बघा इथे S1 डॅश आला आहे.
त्यानंतर क्यूला काय मानलं, द स्विच S2 मानलं. बघा इथे जे S2 आहे त्याला काय मानलं आहे, क्यू मानलं आहे आपण. आरला काय मानलं, द स्विच S3 मानलं आहे. ठीक आहे. द सर्किट आर ॲज फॉलोज. बघा इथे काय म्हटलंय मग, पी ऑर म्हटलंय ना, ऑर आलंय म्हणजे पॅरललमध्ये येणार आहे. पी घेतला इथे, पीला काय आहे S1 स्विच S1 घेतला. ठीक आहे. ऑर आलंय म्हणजे हे काय येणार आहे, हे काय असणार आहे, पॅरललमध्ये असणार आहे. बघा याला पॅरललमध्ये आलंय आणि इथे काय आहे तुमचं निगेशन पी आहे. म्हणजे काय आहे, पीला जर S1 मानलंय तर निगेशन पीला काय मानावं लागेल तुम्हाला, S1 डॅश. इथे S1 डॅश आहे आणि हे काय सिरीजमध्ये आहेत ना दोघं, म्हणून S1 डॅश आणि क्यू आला आहे तुमचा S2. S1 डॅश आणि S2 काय आले तुमचे सिरीजमध्ये आले. ठीक आहे. म्हणजे इथपर्यंत आलो आपण. आता हे क्लोज ब्रॅकेट आहे. बघा ह्या पूर्ण ब्रॅकेटला पुन्हा एक ऑर आलाय ना, कनेक्टिव्ह ऑर आलाय म्हणजे इथे काय ते पॅरललमध्ये एक अजून एक स्विच कनेक्ट आहे. म्हणजे बघा हे पॅरललमध्ये आणण्यासाठी आपण अशा पद्धतीने ड्रॉ केलं आहे. म्हणजेच काय झालं, निगेशन क्यू. हे दोघं काय बघा इथे काय आपलं ऑर आहे म्हणजे पुन्हा इथे काय हे आणि हे सर्किट एकमेकांना पॅरलल. बघा निगेशन क्यू अँड आर हे सर्किट आलं आणि ऑर म्हणजे त्याला पॅरलल काय आलं आहे तुमचं निगेशन पी. निगेशन पी काय S1 डॅश, निगेशन क्यू काय तुमचा S2 डॅश, आर काय तुमचा S3 आणि निगेशन पी काय आलं तुमचा S1 डॅश. आणि करंट इथून फ्लो झालं आणि इथून तुमचं आउटकम आलं. ठीक आहे. हे काय झालं तुमचं स्विचिंग सर्किट. त्यानंतर पुढे बघा एक्झाम्पल, गिव्ह अन अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट फॉर दी फॉलोइंग सर्किट. ह्या सर्किटबद्दल तुम्हाला एक अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट द्यायची आहे. त्याच्यात काय म्हटलं, सो दॅट दी न्यू सर्किट हॅज मिनिमम स्विचेस. म्हणजे हे खूपच कॉम्प्लिकेटेड स्विचिंग सर्किट तयार केलं आहे. याच्याऐवजी आपल्याला एक सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट त्यांना द्यायचं आहे. मग काय म्हटलं आहे, ते पीला काय मानलं आहे इथे, हे बघा S1 आहे आपल्याकडे. ठीक आहे. S2 आहे, S1 डॅश आणि S2 डॅश आहे. म्हणून आपल्या प्राईम कॉम्पोनंट दोनच असणार आहेत, S1 आणि S2 असणार. ठीक आहे. मग पी काय घेतलं, द स्विच S1 घेतलं. क्यू काय घेतलं, द स्विच S2 घेतलं. याचा आता काय सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. म्हणजे इथे काय पी अँड निगेशन क्यू. बघा पी अँड S2 काय तुमचं क्यू आहे ना, S2 डॅश काय असणार आहे तुमचं निगेशन क्यू असणार आहे. म्हणजे इथे काय झालं, पी अँड निगेशन क्यू. आणि ह्या दोघांना हे ऑरमध्ये कनेक्ट आहे ना, म्हणजे पॅरललमध्ये कनेक्ट आहे म्हणून इथे काय आलं तुमचं ऑर साईन आलं. मग इथे काय तुमचं S1 डॅश म्हणजे काय निगेशन पी. निगेशन पी आणि हे काय सिरीजमध्ये कनेक्टेड आहे म्हणून अँड S2 काय तुमचा क्यू आलं. बरोबर. पुन्हा ह्या दोघं सर्किटला हे पॅरललमध्ये कनेक्ट आहे म्हणून तुमचं पुन्हा कायचं ऑर साईन आलं. त्यानंतर इथे काय निगेशन S1 डॅश आहे म्हणून काय आलं तुमचं निगेशन पी. त्यानंतर अँड साईन आलं. इथे काय आलं तुमचं निगेशन क्यू. का, कारण की इथे निगेशन क्यू आहे म्हणून इथे काय आलं तुमचं S2 डॅश. इथे निगेशन पी आहे म्हणून तुमचं काय आलं S1 डॅश. करंट कुठून इथे फ्लो होईल आणि इथे आपला काय लॅम्प ग्लो होणार. ठीक आहे. आता सिम्पल करायचं आहे ना, मग इथे काय आपल्याकडे जे लॉज होते ते लॉजचा यूज करून आपल्याला सिम्प्लिफाईड स्टेटमेंटमध्ये ते कन्वर्ट करावं लागणार. ठीक आहे. मग हे स्टेटमेंट होतं आपण ॲझ्युम केलं. ठीक आहे. मग इकडे बघा काय केलं आहे त्यांनी, ठीक आहे. इकडे बघा इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होल्ड केलेलं आहे. इथे बघा निगेशन पी आहे, निगेशन पी आहे, निगेशन पीला इथे आणलं, हे अँड साईन इथे. याचं जर आपण डिस्ट्रीब्युशन लॉ जर अप्लाय केला या स्टेटमेंटवरती म्हणजे काय जाईल, निगेशन पी अँड क्यू इथे आलं आहे का, निगेशन पी अँड क्यू नंतर ऑर साईन ॲज इट इज आलं. ठीक आहे. त्यानंतर निगेशन पी अँड निगेशन क्यू आले बघा. म्हणजे इथे काय केलं आहे त्यांनी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं आहे त्यांनी, क्यू अँड निगेशन क्यू काय असतं आपलं, म्हणजे क्यू या आठवत असेल तुम्हाला कॉम्प्लिमेंट लॉ आहे ना, कॉम्प्लिमेंट लॉनुसार इथे काय होतं टी येतो म्हणून इथे काय घेतलं आपण टी घेतला. ठीक आहे. नंतर आपलं हे स्टेटमेंट ॲज इट इज ठेवलं, पी अँड निगेशन क्यू ऑर निगेशन पी अँड टी. ठीक आहे. त्यानंतर पी अँड निगेशन क्यू हे पण काय झालं आपला आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉनुसार इथे काय भेटतं निगेशन क्यू. तुम्हाला आयडेंटिटी लॉ बघावा लागेल. ठीक आहे. मागे इथे काय आलं निगेशन पी. ठीक आहे. नंतर काय केलं आहे कम्युटेटिव्ह लॉ, मग निगेशन पी ह्या बाजूला पाठवलं आणि ही जी पी अँड निगेशन क्यू होतं इथे ह्या बाजूला मधलं जे कनेक्टिव्ह होतं ते ॲज इट इज ठेवलं. ठीक आहे. नंतर काय केलं आहे त्यांनी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केला, निगेशन पी ऑर पी अँड साईन इथे आलं निगेशन पी ऑर निगेशन क्यू. ठीक आहे. मग पुन्हा इथे कोणता कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड झाला. इथे काय येतो तुमचं टी येतो. ठीक आहे. सॉरी इथे कॅपिटल टी असेल आणि इथे काय अँड
इथे काय येणार आहे तुमचं निगेशन पी ऑर निगेशन क्यू ॲज इट इज. ठीक आहे. आता आपल्याला काय भेटलं टी अँड इथे पुन्हा काय आयडेंटिटी लॉ होल्ड होणार आहे म्हणजे टी अँड याच्यासाठी याची जी ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे तीच या पूर्ण याची असणार. समजा याच्या ठिकाणी एफ असेल तर टी अँड एफ काय असतो आपला एफ असतो. इथे समजा टी असेल तर टी अँड टी काय असतो आपला टी असतो. म्हणजे याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे तीच याच्या इक्विव्हॅलेंट असणार आहे ना. म्हणून काय आलं निगेशन पी ऑर निगेशन क्यू हे काय आलं आपलं सिम्प्लिफाईड स्टेटमेंट आलं. मग काय आता निगेशन पी आणि निगेशन क्यू आपल्याला स्विचिंग सर्किटमध्ये कन्वर्ट करणं खूपच सोपं आहे. निगेशन पी और निगेशन क्यू म्हणजे ते काय आहे एकमेकांना पॅरलमध्ये कनेक्ट आहेत ना. म्हणून हे बघा निगेशन पी म्हणजे काय S1 डॅश निगेशन क्यू म्हणजे काय S2 डॅश आणि ते एकमेकांना ऑर साईन आलंय म्हणून ते काय पॅरलमध्ये झाले म्हणजे काय झालं आपलं सिम्प्लिफाईड सर्किट. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पलकडे येऊ. इन द फॉलोइंग सर्किट स्विचिंग सर्किट राईट सिम्बॉलिक फॉर्म कन्स्ट्रक्ट स्विचिंग टेबल्स सिम्प्लिफाय दिस सर्किट. म्हणजे आपल्याला हे तिघं क्वेश्चन सॉर्ट आउट करायचे म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म लिहायचे. याच्यावरनं सिम्बॉलिक फॉर्म तर आपल्याला माहिती आहे त्या टाईपचं एक्झाम्पल बघितलं आहे. स्विचिंग टेबल लिहायचं आहे. स्विचिंग टेबल म्हणजे हा टेबल. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय सिम्प्लिफाय दिस सर्किट म्हणजे आपल्याला याच्यात जसं सिम्प्लिफाय सर्किट केलं आहे ना आपण त्या पद्धतीने आपल्याला सिम्प्लिफाय म्हणजे तिघं गोष्टी आपल्याला एकाच प्रॉब्लेममध्ये शिकायला मिळणार आहे. ठीक आहे. मग सोल्युशनमध्ये बघा काय म्हटलं आहे पीला काय इथे काय आपल्याकडे स्विचिंग सर्किट आहे त्याला आधी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे ना. मग पी स्टेटमेंट काय केलं द स्विच S1 घेतलं. इथे क्यू स्टेटमेंट काय घेतलं स्विच S2 घेतलं. ठीक आहे. अजून S3 पण आहे बघा म्हणून इथे काय घ्यावं लागणार आहे आपल्याला आर द स्विच S3. ठीक आहे. आता सिम्बॉलिक फॉर्म कसं असणार आहे बघा हे तिघं सर्किट 1 2 आणि 3 हे तिघं काय एकमेकांना पॅरलमध्ये म्हणून इथे काय आलंय ऑर आलंय इथे ऑर आलंय 1 2 आणि तिघं सर्किट एकमेकांना काय पॅरलमध्ये. इथे S1 अँड S2 आहे ना हे सिरीजमध्ये म्हणून काय आलं अँड आलं. ठीक आहे. S1 अँड S2 म्हणजे मग कशाने कोणत्या कनेक्टिव्हने कनेक्ट होतील ते अँडने. ठीक आहे. म्हणजेच काय झालं इथे पी अँड क्यू पुन्हा ऑर साईन कारण की हे सर्किट आणि हे सर्किट पॅरलमध्ये म्हणून ऑर साईन आलं. इथे काय आलं S1 डॅश आहे. S1 डॅश म्हणजे काय पीचं निगेशन म्हणून इथे काय आलं निगेशन पी आणि हे दोघं एकमेकांना कशाशी कनेक्टेड आहे सिरीजमध्ये म्हणून काय आलं अँड S2 म्हणजे काय तुमचं क्यू. पुन्हा हे सर्किट या दोघांना पॅरलमध्ये म्हणून ऑर साईन आलंय तुमचं आणि इथे काय आलंय S3 म्हणजे काय आर आणि S3ला S2 डॅश म्हणजे काय निगेशन ऑफ क्यू एकमेकांना काय ते सिरीजमध्ये म्हणून इथे काय आलं तुमचं अँड साईन. हे काय झालं तुमचं सिम्बॉलिक फॉर्म ऑफ सर्किट. आता स्विचिंग टेबल. ठीक आहे. आता हे सिम्बॉलिक फॉर्म भेटलं आहे आपल्याला. ठीक आहे. याच्यावरनं स्विचिंग टेबल ड्रॉ करणं खूपच इझी आहे. हे बघा हे आपल्याला पाहिजे ना. मग काय लागणार याच्यासाठी पी लागेल क्यू लागेल आर लागेल निगेशन पी लागणार निगेशन क्यू लागणार आहे पी क्यू आर निगेशन पी निगेशन क्यू बरोबर आहे. आपण कॉलममध्ये ते केलं. नंतर काय लागेल पी अँड क्यू लागणार आहे पी अँड क्यू आलं. निगेशन पी अँड क्यू लागणार निगेशन पी अँड क्यू लागणार ते पण घेतलं. आर अँड निगेशन क्यू लागणार ते पण घेतलंय आणि तिघं एकमेकांना पॅरलमध्ये कन्वर्ट आहे म्हणून या तिघांमध्ये का ऑर आणि ऑरचं कनेक्टिव्ह दिलं आहे. ठीक आहे. मग पी क्यू आर सगळ्या पॉसिबिलिटीज लिहिल्या निगेशन पी लिहिलं निगेशन क्यू लिहिलं. त्याच्यानंतर काय केलं पी अँड क्यू जे लागणार ते तुम्हाला सगळं माहिती आहे. आता पी अँड क्यू म्हणजे काय मल्टिप्लिकेशन करायचं 1 × 1 किती 1 1 × 1 किती 1 या पद्धतीने तुम्हाला सगळं करायचं आहे. त्याच्यानंतर निगेशन पी अँड क्यू बरोबर आहे. म्हणजे या दोघांचं सेकंड कॉलम अँड फोर्थ कॉलममध्ये कनेक्टिव्ह कोणतं अँड आहे मग तिथे काय मल्टिप्लिकेशन यूज होणार आहे. त्याच्यानंतर इथे काय आर अँड निगेशन क्यू म्हणजे थर्ड कॉलम आणि फिफ्थ कॉलम या दोघांमध्ये कनेक्टिव्ह कोणतं अँड आहे म्हणून ते ॲज अ मल्टिप्लिकेशन म्हणून वर्क होणार आहे. पूर्ण दाखवतो तुम्हाला 1 × 0 किती असतो 0 0 × 0 0 असतो. 1 × 1 किती असतो 1 असतो. 1 × 0 किती असतो 0 असतो. 0 × 1 किती असतो 0 0 × 0 0 1 × 1 1 0 × 1 0. ठीक आहे. नंतर काय ऑर आहे ना. आता ऑर आहे म्हणजे ॲडिशन करायची आपल्याला या तिघांची ॲडिशन करायची. 1 येईल 1 + 0 + 0 1 आलं 0 + 0 + 1 आलं 1 आलं 0 + 1 + 0 काय आलं 1 आलं 0 + 0 + 0 काय आलं 0 आलं 0 + 1 + 0 काय आलं 1 आलं 0 + 0 + 0 1 काय आलं 1 आलं 0 + 0 + 0 काय आलं
0 आलं. समजा 1+1 आला असतं तर त्याला पुन्हा ते 1मध्ये कन्वर्ट केलं असेल. आलं लक्षात? ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय सिम्प्लिफाईड तिसरी कंडिशन काय सिम्प्लिफाय दी सर्किट म्हणजे सिम्प्लिफाय सर्किट लागते ना त्यांना, मग तेच आपलं गिवन सिम्बॉलिक फॉर्म हे होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं त्यांनी बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ केलाय. समजा याचं जर डिस्ट्रीब्युशन केलं आपलं तर आपल्याला ही कंडिशन हे स्टेटमेंट भेटणार. ठीक आहे. समजा डिस्ट्रीब्युशन केलं म्हणजे कसं होऊन जाईल पी अँड क्यू. हे बघा पी अँड क्यू आलंय. हे ऑर साईन इथे ॲज इट इज आलं आणि इथे काय निगेशन पी अँड क्यू. फक्त आता काय दिलंय ते डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आधी पी अँड नंतर असायचं. आता फक्त करताना काय केलंय पी ऑर निगेशन पी अँड नंतर क्यू आलेलं आहे. ठीक आहे. मग पुढे काय म्हटलं हे स्टेटमेंट ॲज इट इज ठेवलं. ठीक आहे. त्यानंतर काय हे पी ऑर निगेशन पी काय कॉम्प्लिमेंट लॉ आहे ना आपला, म्हणजे हे काय असते याची व्हॅल्यू काय असते ट्रूथ व्हॅल्यू टी असते अँड क्यू ॲज इट इज. ठीक आहे. ऑर हे पुढचं पण ॲज इट इज. ठीक आहे. नंतर काय टी अँड निगेशन टी अँड क्यू काय असतं आपला आयडेंटिटी लॉ. याची ट्रूथ व्हॅल्यू कशाच्या इक्वेलंट असते क्यू. ते आपण जे लॉज बघितले ते लक्षात असू द्या, पाठ करून टाका. इथे काय क्यू येईल. ठीक आहे. त्यानंतर इथे काय आलं ऑर आलं हे ॲज इट इज. ठीक आहे. सॉरी इथे आहे ना इथे ऑर होऊन गेलं ॲक्च्युली. इथे काय हे बघा इथे अँड आहे, इथे अँड आहे, इथे ऑर होऊन गेलं माझ्याकडनं. इथे अँड पाहिजे होतं. ठीक आहे. मग बघा हे असं आलं. ठीक आहे. नंतर काय केलं आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केलं क्यू ऑर आर अँड ॲज इट इज क्यू ऑर निगेशन क्यू. ठीक आहे. क्यू ऑर निगेशन क्यू काय कॉम्प्लिमेंट लॉ आहे. त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशाची इक्वेलंट असते टीशी. मग इथे काय आलं क्यू ऑर आर अँड टी आणि हे कशाचे इक्वेलंट आहे क्यू ऑर आर ड्यू टू आयडेंटिटी लॉ. मग सिम्प्लिफाईड सर्किट काय आलं क्यू म्हणजे पीची गरज नाही आहे आपल्याला, फक्त काय लागणार आहे क्यू आणि आर. ते कशाशी पॅरलमध्ये कनेक्ट लागणार आहे. क्यूला काय म्हटलं होतं S2 आणि आरला काय म्हटलं होतं S3 म्हणजे S2 आणि S3. आणि हे काय झालं आपलं इथून करंट फ्लो होईल तर इथे लॅम्प ग्लो होईल. याचा आपण इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ केलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं पहिलं चॅप्टर संपलेलं आहे. याच्यावरच्या एक्झरसाईज वगैरे तुम्ही प्रयत्न करा. जर काय अडचणी असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 7507554008. पुन्हा एकदा सांगतो 7507554008. ठीक आहे. काय अडचण असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. ओके. थँक्यू.